नमस्कार मित्रांनो, मी रितेश महाजन. आपल्या स्मार्ट पोल्ट्री फार्मर या चॅनलवर परत आपलं स्वागत आहे. तर आजचा विषय जो आहे तो थोडासा सोशल मीडियावरील आपल्या पोल्ट्री फार्मिंग विषयी एक आपल्यातलाच एक कुक्कुटपालन शेतकरी जो आज करोडोचा उलाढाल करते म्हणते असं ऐकण्यात आलं बा. प्युअर गावरान कुक्कुटपालन करत आहे तो. पुण्याचा मुळशी कुठचा तरी आहे, सौरभ तापकीर म्हणून. त्याच्याबद्दल थोडंसं सोशल मीडियावर ऐकलं की त्यांनी बॉयलर जो पक्षी आहे त्याला फक्त मांसाचा गोळा म्हटलं. तर मांसाचा गोळा म्हणजे काय नेमकं? फक्त मांसाचाच गोळा आहे का तो? आता प्युअर गावरान म्हटलं तर प्युअर गावरान म्हणजे आपल्या लोकल एरियामध्ये जो पक्षी घुमून फिरून 1000 वर्षापासून घुमत फिरत आपल्या उकिरड्यावर जगणारा जो पक्षी असतो त्याला प्युअर गावरान म्हणतो. ठीक आहे आपल्या भाषेमध्ये. आता संशोधन सुरू झालं, विकास सुरू झाला देशाचा, जगाचा. त्याच्यात मोठमोठ्याले युनिव्हर्सिटी तयार झाल्या. युनिव्हर्सिटीत अध्ययन चालू झालं. सिलेक्शन पद्धतीनेही काही जाती कोंबड्याच्या तयार झाल्या. गिरिराज झाल्या, वनराज झाल्या. मग हा प्युअर गावरान बॉयलर फक्त मांसाचा गोळा कसा का? काही जाती अंड्यासाठी प्रसिद्ध झाल्या, त्या सिलेक्शन पद्धतीनं झाल्या. काही क्रॉस ब्रीड म्हणून प्रसिद्ध झाल्या. क्रॉस ब्रीड म्हणजे विदेशी काही चांगल्या अंडे देणाऱ्या जे पक्षी आहे, रोड आयलंड रेड सारख्या विदेशी, तिथले हे लोकल आहे. त्या देशातल्या त्या लोकल प्युअर गावरान आहे त्या. आणि आपल्या देशातले जे प्युअर गावरान आहे त्याच्यात क्रॉस केलं तर आपण त्याला का नाही हैदराबादी, डीपी, आणखी कावेरी, आता ते काय म्हणते कावेरी, अजून काही जाती, भरपूरशा जाती तयार झाल्या. पण प्युअर गावरानच समजायचं आपलं. त्याच्यात थोडंसंही विदेशी रक्त नाही, त्याला प्युअर गावरान. ठीक आहे. पण जे मांसासाठी तयार केल्या त्या काही म्हणजे ब्रॉयलर जे त्याचे जिनॅटिक कॅरेक्टर दुरुस्त करून तयार केलं, त्याच्यातही भरपूरशा जाती आहे. कॉब आहे, रॉस आहे, हंबर्ड आहे, भरपूरशा आहे. तर त्याच्यात आता मांसाचा गोळा, त्याच्यात नरमादी नाही का? नरमादी नाही दिसत म्हणे तो. अरे नरमादी नाही तर काय आहे हो त्याच्यात? आज 13 वर्ष झाले मी फार्मिंग करून राहिलो. त्याच्यात नरही आहे आणि मादी आहे. 6 महिने ठेवलं तर ते अंडही देते. अंडही देते. तर मग तो नुसता मांसाचा गोळा कसा का? तो फक्त चारा जास्त खाऊन चांगल्यात चांगलं क्वालिटीचं मांसात रूपांतर करते. FCR चांगला आहे त्याचा, एवढा आहे. तर तो नुसता मांसाचाच गोळा आहे का? खाण्यासाठीही चांगला आहे, त्याच्यातही नरमादी आहे. सौरभ तापकीर एवढी फार्मिंग करून राहिला तू. प्युअर गावरानी कोंबड्या म्हणते. आता प्युअर गावरानी कशावरून काय म्हणजे ह्या आहे त्याच्यात गॅरंटी काय आहे की ते प्युअर गावरान आहे तुमच्याकडे? कावेरी मिक्स असेल तर थोडासा विचार करावा. तुमच्या विश्वासावर लोक का म्हणते तुमच्यासोबत जुळले. पण दुसरे हे पोल्ट्री फार्मर जे बॉयलर फार्मिंग करते, लेअर फार्मिंग करते,
लेअर लेअर व्हाईट लेगॉन नावाचं एक कोंबडी चांगली विकसित झाली. त्या देशातली ते लोकल आहे, प्युअर गावरान आहे त्या देशातली. त्याला सुधारित करून त्याच्याकडून वर्षाकाठी 320 330 अंडे देते. तर त्याच्यातही नरमादी आहे, ब्रॉयलरमध्येही नरमादी आहे. ब्रॉयलर फार्मिंग करणारे लोक आहे, नुसता मासाचा गोडा नुसता म्हणल्यानं तुम्ही त्याचं त्या फार्मरचं आणि त्या ब्रॉयलर कोंबडीचं अपमान करू नका हो. कशाला तुम्ही अशा पद्धतीनं हे करता? स्वतःचं चांगलं काय म्हणते त्याले, स्वतःची मार्केटिंग वाढवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला दाबून धरायचे प्रयत्न करता. हे चुकीचं आहे ना. आज देशामध्ये जी इंडस्ट्री ग्रो झाली पोल्ट्री सेक्टरमध्ये, सर्वात जास्त ब्रॉयलरची आहे. जर प्युअर गावरांच्या मागं जर लागलं तर 12 न 14 किलो खाद्य खाऊन तो पक्षी 1 किलो वजन देते. जर सर्वसाधारण शेतकऱ्यानं जर त्याला चारा देऊन, विकतचा चारा देऊन जर मोठं केलं ना, तर लोकांना घेणं नाही होणार हो. 1000 रुपये किलो का 1200 रुपये किलो विका लागेल तेव्हा परवडन त्याला. हे 150 रुपये किलोपर्यंत का 200 रुपये चिल्लरमध्ये 200 रुपये किलो आहे, 150 रुपये 120 100 रुपये किलोमध्ये खर्च काढून तयार होतो. तर हा गोरगरीबाला 200 रुपये किलोनं भेटून राहिला, तुम्ही कशाला मासाचा गोडा म्हणून राहिले? याच्यातही नरमादी आहे. तुम्ही म्हणून तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, यात नरमादी दिसले का? अहो नरमादी आहे ना याच्यात. नसेल तर बघा तुम्ही तुमच्या जवळपासच्या फार्मवर जाऊन, पोल्ट्री फार्मवर जाऊन बॉयलरच्या, की नरमादी पण आहे त्याच्यात. नर पण आहे आणि मादी पण आहे. तो फार्मर सांगतो कोणता नर कोणता मादी. आणि त्याच्यातली एक जोडी तुम्ही घेऊन जा फुकटमध्ये. मी सांगेन लागन, मला कॉन्टॅक्ट करा कोणाकडे गेले तर, मी पैसे देईन त्याचे. आणि अंडे देते का नाही देत, अंड्यातून पिल्लू निघते का नाही निघत, ते बघा. नुसता मासाचा गोळा. हां चला ठीक आहे. थोडंसं विचार करा, आपण काय ब्रॉडकास्ट करून राहिलो, कशाबद्दल बोलून राहिलो. आम्ही तर नाही म्हणत बा कोणताही प्युअर गावरानही त्यालाही प्रोत्साहन देतो, बॉयलर फार्मिंगलाही प्रोत्साहन देतो, लेअर फार्मिंगलाही प्रोत्साहन देतो. आमच्याकडे अशा पद्धतीनं एकामेकाचे तंगडे खिचत नाही बसत. ठीक आहे.